आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मालेगाव शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। नाशिक ग्रामीण जिल्ह्यात सराईत गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जाते। याच पार्श्वभूमीवर 21 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती। आयशानगर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित इसम घातक अग्निशस्त्रे बाळगून संशयास्पदरित्या फिरत आहेत। माहितीच्या आधारे पोलिसांनी रमजानपुरा येथील अर्बन हेल्थ सेंटरजवळ सापळा रचत 2 संशयितांना ताब्यात घेतलं। आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे। या कारवाईत वसीम शेख इस्माईल व मुशीर अली नूर अली सय्यद या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात आयशानगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरीचोरी, प्राणघातक हल्ला, गंभीर दुखापती सारखे अनेक गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सराईत गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय।